नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला पहिला कविता आहे त्याचं नाव काय आहे, भारत महिमा। आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे। आणि हा कविताचा कवीने या कवितातून काय दिले आहे चला बघूया। पहिला आम्ही काय बघणार आहे, कवीचं नाव आणि यांचा परिचय। चला बघूया कवी कोण आहे, जयशंकर प्रसाद। कोण, जयशंकर प्रसाद। यांचा परिचय बघूया। जन्म 1890 वाराणसी उत्तर प्रदेश, मृत्यू 1937 वाराणसी उत्तर प्रदेश। परिचय, जयशंकर प्रसाद जी छायावादी युग के 4 स्तंभों में से एक हैं। आप बहुमुखी प्रतिमा के धनी हैं। कवि, नाटककार, कथाकार, उपन्यासकार तथा निबंधकार के रूप में आप प्रसिद्ध हैं। आपकी रचनाओं में सर्वत्र भारत में गौरवशाली अतीत ऐतिहासिक विरासत के दर्शन होते हैं। प्रमुख कृतियां झरना, आंसू, लहर, कामयानी, महाकाव्य, स्कंदगुप्त, चंद्रगुप्त, ध्रुवस्वामिनी, ऐतिहासिक नाटक प्रतिध्वनि, आकाशदीप, इंद्रजाल, कहानी कंकाल, तितली, इरावती आदि। पद्य संबंधी, प्रस्तुत कविता में कवि ने अपने देश में गौरवशाली अतीत का सजीव वर्णन किया है। कवि का कहना है कि हमें देश पर गर्व करते हुए उसके प्रति सर्वस्व निछावर करने के लिए हमेशा तत्पर रहना चाहिए। इथे कवी काय म्हणाले आहे, कवी म्हणाले आहे की या कवितातून कवी म्हणाले आहे की आपल्या अतीतचं वर्णन केले आहे। म्हणजे की या भारत देशने बघा, या भारत देशने किती गर्व केलेले आहे आपल्याला, का की आपल्याला किती महत्व दिलेले आहे, त्यांचा गौरव कराया, त्यांचा गर्व मानून आपल्या जेकडे आहे ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, निछावर करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे। तर चला बघूया कविताचं स्पष्टीकरण। बघा, हिमालय के आंगन में उसे किरणों का दे उपहार, उसने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार। अभिनंदन म्हणजे सांगा लवकर, आनंद। बघा इथे हिमालय जेव्हा सूर्याची किरणे आहे ते बाहेर निघते किंवा निघते, तिथे हिमालय या अंगणाचा आपल्याला असे वाटत आहे की सूर्याची किरणे आहे ते कोणाला भेट देत आहे, हिमालयाला भेट देत आहे। उपहार म्हणजे भेट, हिमालयाला भेट देत आहे। जी उष्णता म्हणजे सूर्याची किरणे जे बाहेर आली आहे त्यांची उष्णता कोणाला अभिनंदन करत आहे, हिमालयाला अभिनंदन करत आहे। आणि त्यांना सूर्याची किरणे आहे ते हिमालयाचा गोल करून बसलेले आहेत आणि त्यातून आपल्याला काय वाटत आहे की ते हीरकचा हार आहे। कोणाचा हार आहे, हीरकचा हार आहे। कारण जे बर्फ आहे त्यातून आम्हाला असे वाटत आहे जेव्हा हिमालयाला बर्फ होते आणि सूर्याची किरणे त्या बर्फात होते तर असं वाटत आहे की ते हीरकचा हार आहे आणि ते खूपच चमकत आहे। काय करत आहे, ते खूपच चमकत आहे। तर असं वाटते आहे की जे सूर्याची किरणे आहे कोणाला उपहार देत आहे, हिमालयाला उपहार देत आहे आणि ते उपहार काय आहे, हीरकचा हार। काय आहे, हीरकचा हार। समजलं हो। आता दूसरा बघूया। जगे हम लोग जगावे विश्व लोक में फैला फिर आलोक, व्यवतम कुंज हुआ तब नष्ट अखिल संस्कृती होती अशोक। बघा इथे कवी काय म्हणाले आहे, कवी म्हणाले आहे की जे ज्ञानचा प्रसार हे सगळं मोठं कुठे झालं आहे, सगळं पहिला कुठे झालं आहे, आपल्या भारतवर्षाला झालेला आहे। पहिला जे सरस्वती यांचा प्रसार किंवा यांची कृपा कोणाला झाली आहे, पहिला भारतवर्षालाही आली आहे। आणि त्यातून आपल्या भारत जगाला कोणीही असं नाही आहे जे अज्ञानी आहे, कोणी पण असं नाही आहे जे अज्ञानी आहे। किंवा सरस्वती माता यांनी ज्ञानचा प्रसार केलेले आहे, त्यातून या जगात कोणीही असं नाही आहे जे आलोक म्हणजे ज्यांना अभ्यास नवत आहे किंवा ज्यांना अभ्यास नको आहे। किंवा बघा इथे काय म्हणाले आहे की भारतला सबसे पहिला ज्ञानचा प्रसार झालेले आहे, त्यातून ज्ञानचा प्रचार प्रसार केलेले आहे। इथे सरस्वती माता यांची कृपा कुठे झाली, पहिला यांची कृपा पहिला भारत देशावर झाली। आणि
इथून लोक ज्ञानचा प्रचार प्रसार केलेले आहे आणि यात आम्ही लोक अज्ञानी नाही, आपल्याला ज्ञान भेटलेले आहे आणि या अंधकारातून म्हणजे अज्ञान जेव्हा आम्ही अज्ञान होते तेव्हा आपल्या जीवनात खूप अंधकार होते कारण आपण अज्ञान होते. परंतु जेव्हा आपल्याला ज्ञानचा प्रसार भेटला तेव्हा आम्ही ज्ञानरूपी एक चमत्कार चरित्र आमच्या समोर आलाय, जे कोण आहे? आम्ही आहे. तर इथे कवी याच म्हणाले आहे की पहिला आपल्या भारत देशावर ज्ञानाचा प्रसार पसरले आणि त्यातून लोकांना ज्ञानाचा प्रचार प्रसार गेले. तर अशा स्थितीने लोकांना अंधकार होऊन जे आम्ही अंधकार राहत होते ते आम्ही बाहेर निघाले आहे. आता तिसरा बघूया. विमल वाणीने विडाली कमल कोमल में सप्रीत सप्तस्वर सप्त संधू में उठे छिडा तब मधुर साम संगीत. बघा इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे जे सरस्वती माता आहे त्यांनी हातात काय घेले आहे? वाणी आणि वीणा. वाणी म्हणजे बोलणं, वीणा म्हणजे ज्या एक वाद्य आहे ते घेऊन बसलेली आहे. आणि कुठे बसलेली आहे? कमलचे वरती. त्यांचा कमल हा एक सवारी आहे, तेथून तिथे बसत आहे. आणि या भारत देशाला हा सप्तसूर आणि सप्तसिंधू म्हणजे 7 सुरांचा किंवा 7 नद्यांचा व्यापार केलेले आहे. आणि इथून लोक वीणा जे आहे त्यांच्यातून लोकांचा साम्य दाम असा गाणे किंवा गीत गात आहे. वीणा ते 7 सूर निघाले आहे आणि 7 नदी याच्यातून त्यांचा गीत छिडलेले आहे, म्हणजे गीत गायन चालले आहे. आणि लोकांना हा गुंज खूपच आवडत आहे. यांचा पण निर्माण आपल्या पहिल्या भारत देशावरही झालेला आहे. आता दुसरा बघू. विजय केवल लोहे की नहीं धर्म की रही धरा पर धूम भिक्षु होकर रहते सम्राट दया दिखलाते घर घर घूम. इथे काय म्हणाले आहे कवी? कवी म्हणाले आहे की भारत जे देश आहेत त्यातून लोहे यांची शक्ती नाहीये, म्हणजे तलवार किंवा पाल असं जे सगळे आहे जे युद्धासाठी आपण वापर करते यांची विजय नाही, इथे धर्माचे पण विजय आहे. इथे कवीने एक उदाहरण दिले आहे. जसा मोहम्मद गोरी होते ते काय होते बघा परत. विजय केवल लोहे की नहीं धर्म की रही पर धराधूम भिक्षु होकर रहते सम्राट दया दिखलाते घर घर घूम. इथे कवी काय म्हणाले आहे? विजय केवल लोहेचीही नाही झाली आहे भारत देशाला, विजय केवल लोहेचीही नाही झाली आहे, कारण इथे लोक धर्माचे पण एकनिष्ठ आहे. आपल्या धर्माला पण लोक मान्य देत आहे. जेव्हा इथे म्हणाले आहे की अशोक सम्राट बघा इथे म्हणाले आहे की जसं अशोक सम्राट यांनी काय केले, लोकांची राज्यासाठी किंवा लोकांच्या साठी आपल्या जे जनमानस होता, आपली जी राजा होती, त्याची जी गद्दी होती, त्याचा जो राज्य वैभव होता त्याला त्याग करून कुठे राहिला होता? वनला राहत होता. आणि भिक्षारूप असं धारण केलेले होते. कोणासाठी? लोकांसाठी भिक्षारूप असे धारण केले होते. आणि आपलं जे जीवन यापन त्यांनी कसे केले? घूम म्हणजे फिरून गेले आणि भिक्षा घेऊन खात होते. आणि यातून त्यांना काय केले की लोक जे धर्मांचे जे लोक बघत आहेत त्यांना शांती व दयाचा हा संदेश सांगितले की तुम्ही जेव्हा लोह्याच्या छडांचा उपयोग करते एकमेकांसाठी ते नको करूया, ते शांती घेऊन या आणि लोकांसाठी दया संदेश असा पण त्यांनी दिले आहे. आता दुसरा बघूया. यमन को दिया दया का ध्यान, चीन को मिली धर्म की दृष्टि, मिला था स्वर्ण भूमि को रत्नशील को सिंहल को भी सृष्टि. इथे काय म्हणाले आहे की जे भारत देश वीरभूमी है. इथे काय म्हणाले? भारत जे देश आहे कोणाची भूमी आहे? वीरभूम्यांची. कारण इथे खूपच महान व्यक्ती जन्म घेलेले आहेत. जसा पृथ्वीराज चौहान. कोण होता? पृथ्वीराज चौहान. त्यांनी आपल्या जे शत्रू आहेत त्यांना आपला जो शत्रू आहे मोहम्मद गोरी यांना किती वेळा सोडून दिले आणि क्षमा केले. का? की आपण
आपला जो धर्म आहे, आपला जो दान आहे ते घेऊन त्याला दान करून किंवा दया करून त्यांची जिवंत राहण्याची इच्छा होती, तर म्हणून त्यांनी त्याला सोडले. आणि सम्राट अशोक यांनी काय केले, भिक्षू होऊन चीन गेले. कुठे गेले? भिक्षू होऊन चीन गेले आणि तिथे तिथे जाऊन काय काय केले, धर्माची प्रचार प्रसार केले. आणि स्वर्णभूमी अर्थात स्वर्णभूमी, वर्माभूमी या लोकांना बौद्ध धर्म यासाठी सिंहल धूप दिले आणि लोकांना असे म्हणाले की हा धर्म संघ ज्ञानाचा आहे. सिंहल किंतु श्रीलंका यांच्यातील पंचशील जे आहे त्यातून सिद्धांतांचा निर्माण केलेले आहे. तिथून जाऊन जे पंचशील असं सगळ्याकडे बौद्ध धर्म असं सगळ्याकरांचा त्यांनी प्रचार प्रसार केले आणि आपला धर्म सोडवू नका असं आपण सांगितले. तर आता दुसरा बघूया. किसी का हमने छीना नहीं, प्रकृति का रहा पालना यही, हमारी जन्मभूमि थी यही, कहीं से हम आए थे नहीं. ते काय म्हणाले कवी? कवी म्हणाले आहे की आमचा जन्म इथेही झालेला आहे, ही आमची भूमी आहे. आम्ही कोणाला पण आम्ही इथून राहिले आहे. ही आमची भारत भूमी आहे आणि ही आमची जन्मभूमी आहे. आम्ही या आमचा पालना करत आहे आणि सदैव सदैव संपन्न राहील ही. आणि या प्राकृतिकतून आम्ही संदर्भ राहील. या प्राकृतिक जो आहे त्यातून आमचा निर्माण झालेले आहे. आम्ही कोणाच्या बरोबर हे छेलून आले नाही आहे, कारण ही आमची भूमी आहे, आमचा प्राकृतिक आहे, आमचं सगळं आहे. आम्ही कोणाच बरोबर हे घेऊन नाही आला आहे. ही आमची आहे आणि आमचीही राहणार असं कवीने सांगितले आहे. आता यात इथे बघा. चरित्र पूत पूजा में शक्ति नम्रता रही सदा संपन्न, हृदय के गौरव में था गर्व किसी को देख न सके विपन्न. कवी काय म्हणत आहे, जे भारतीय लोक आहे, जे भारित लोक आहे, माणूस आहे, यांचा धर्म खूपच पवित्र आहे, खूपच पवित्र आहे. हे शक्तिगण म्हणजे यांच्या हातात किती शक्ती आहे हे संपन्न करून देत आहे. आणि हृदय यांचं खूपच कोमल आहे आणि यांचा गर्व खूपच आहे. ते सदैव गौरवान्वित राहत होते आणि या लोकांना कधीही कोणाचा पण कष्ट नाही करू देते. आणि लोकांचा दुःख झालेले आहे त्यांच्यातून त्यांना जाऊन समजते, कारण यांचा जे धर्म आहे, जे दृष्टी आहे, हे खूपच पावन आहे आणि त्या बघून लोक आकर्षित होत आहे. तर आज आपण काय शिकलो? आपण आज हे शिकलो की जे भारत देश आहे यातून सर्व पहिला ज्ञानाचा प्रसार झाला आणि ज्ञानाचा प्रकाश झाला, सप्तसिंधूचा निर्माण झाला किंवा सूर्य जे उगते यांचा पण निर्माण सबसे पहिले कुठे होते? भारत देशालाही होते. तर या महान देशाला आपण नमन करूया आणि यासाठी आपला जेव्हा जे काही पण होते त्या त्याग करून त्यांना देऊया.